जिम करता, वेट मेंटेन करता, मग ही होळी व्हाईट शुगरवाली थंडाई नको. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे होळी स्पेशल हेल्दी थंडाई. चला रेसिपीला स्टार्ट करूया. लागणारे साहित्य बघूया. आपण घेतलेले आहेत 4 बदाम, 4 काजू, 1 टीस्पून पंपकिन सीड्स, 4 पिस्ते आणि 1 टीस्पून खसखस. हे कोमट पाण्यामध्ये 4 तासासाठी आपण भिजत घालणार आहोत. आपण येथे 1 ग्लास दूध घेतलेलं आहे, ते थोडंसं गरम करून घेणार आहोत. आपलं हे भिजत ठेवलेलं होतं ते आता 4 तास झालेले आहेत. आपण आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि त्यामध्ये ॲड करणार आहोत 4 मिरी आणि खजूर ॲड करणार आहोत 3. मी ते त्याच्या बिया काढून 3 खजूर घेतलेले आहेत. मी 1 ग्लासचीच बनवत आहे. जर तुम्ही अर्धा लिटरची बनवत असाल तर मी त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. इथे मी 1 टीस्पून वेलची पूड घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर ह्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत पूर्णतः बारीक. इथे बघा अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेली आहे. आपण जे दूध गरम करायला ठेवलं होतं ते 3 ते 4 मिनटंच आपण हीट होऊन दिलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 टेबलस्पून गूळ. गरम दुधामध्ये गूळ ह्यासाठी ॲड करायचा कारण तो लगेच त्याच्यामध्ये विरघळून जातो. तुम्ही इथे बघू शकता आपला गूळ मस्तपैकी विरघळलेला आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉनवरतीही प्रेस करा. तुम्ही इथे बघू शकता आपला गूळ मस्तपैकी विरघळलेला आहे. आपण आता यामध्ये जे पेस्ट करून घेतली होती बदाम काजू, ही पेस्ट ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. इथे बघू शकता आणि आपण ते मस्तपैकी मिक्स करणार आहोत. अशा प्रकारे हे छान मिक्स करायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं केसर ॲड करणार आहोत. तुम्ही 3 ते 4 मिनटं हे मिक्स करू शकता म्हणजे सर्व याच्यामध्ये मिक्स होईल. जर तुम्हाला हे थोडंसं पिस्ता काजू असं दरदरं ठेवायचं असेल तर तुम्ही तेही दरदरं ठेवू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये केसर ॲड करणार आहोत. मी यामधलं 3 ते 4च काड्या ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. ही जी थंडाई आहे ना, तुम्ही ह्या होळीला नक्की ट्राय करा, मस्त लागते. आता हे आपण रूम टेम्परेचरला ठेवणार आहोत आणि नंतर आपण हे 30 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता मी 30 मिनटं फ्रीजमधून काढून एका ग्लासमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये वर 3 ते 4 काड्या केसरच्या टाकलेल्या आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, ह्या होळीला तुम्ही नक्की अशी हेल्दी थंडाई बनवा तुमच्या घरच्यांसाठी आणि मला कळवा कशी झाली. चला तर मग भेटूया नेक्स्ट